आत्ताचं त्या कुटुंबाशी बोलणं झालेलं आहे. मला असं वाटतं एक पारदर्शक SIT स्थापन झाली पाहिजे आणि त्याची पूर्ण डिटेल इन्क्वायरी पारदर्शकपणे आणि कुठलाही राजकीय दबाव त्याच्यात येता कामा नये. ज्या पद्धतीने आतापर्यंत कारवाई झाली आहे त्यात अजून नवीन नवीन नावं समोर येत आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं SIT स्थापन करावी आणि पारदर्शकपणे कुठलाही राजकीय दबाव न होता त्या मुलीला, ती महाराष्ट्राची लेक आहे, तिला न्याय मिळाला पाहिजे. बोगस मतदानाच्या विरोधात मुंबईमध्ये जो 1 नोव्हेंबरला मोर्चा निघणार आहे ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये, राष्ट्रवादीची काय भूमिका त्या संदर्भात? महाविकास आघाडीचा मोर्चा आहे तो. अजितदादा जैन मुलींच्या भेटीसाठी जाणार मात्र अद्यापही गेलेले जो विषय सतत चर्चेला आहे. मला नाही माहिती याची काय. मुरलीधर मोहोळांवर जे दंगेकर आरोप करतायत, काय वाटतं त्या आरोपांमध्ये तथ्य असेल? नाही, मला असं वाटतं याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. त्याचं कारण माननीय मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर स्पष्टीकरण दिलं तर आपल्याला नक्की कळेल ना काय होतं. रोज त्यांचेच मित्रपक्ष आरोप करतायत ना. हे दंगेकर जी हे त्याच सरकारमध्ये आहेत आणि त्यांनी तर ठरवलं की माननीय प्रधानमंत्र्यांनाच पत्र लिहायचं. त्याच्यामुळे ते माननीय प्रधानमंत्र्यांना काय पत्र लिहितात त्याचा आपण ड्राफ्ट बघूया आणि करूया, काय कळेल. अतिवृष्टीच्या मुद्द्यावर दिवाळी गोड करू असं सरकार म्हणालं, मात्र जी काही मदत सध्या जमा होते ती एकदम तुटपुंजी आहे. काय आज वाटतं? पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणत होतो हे पॅकेज फसवा आहे. हे पूर्ण आमची अपेक्षा होती की सरकारने सरसकट कर्जमाफी ही केलीच पाहिजे. तुम्ही बघत आहात, तुम्ही सभेत होता, महिलांचे आणि शेतकऱ्यांची काय भावना होती ही कांद्याच्या बाबतीत. त्यामुळे प्रचंड अडचणीत आलेला हा शेतकरी आहे, त्याला हे पूर्णपणे असंवेदनशील सरकार आहे. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.